नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 11 मे 2026चे जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हे जे काही बुलेट रॅपिड फायर आहे, हे आपण लेक्चर बघत असतो. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमधला जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच भारतातील 99वे रामसर स्थळ ठरलेले शेखा झील पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर खूप जणांनी अगदी छान पद्धतीनं बरोबर दिलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा IMP आहे. हे 99 आता भारतामध्ये टोटल 99 रामसर स्थळे झाले आहेत. लवकरच 100 देखील होतील आणि सर्वाधिक रामसर स्थळांची काय संख्या आहे ती आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये एकट्या 20 रामसर स्थळ इथं लक्षात ठेवा. चला बघूया अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 60 ट्रॅफिक गार्डन्स उभारण्यात येणार असून त्याला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? मुलांना रस्ते सुरक्षेचे शिक्षण देण्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये जवळपास 60 हे ट्रॅफिक सिग्नल्स असतील. म्हणजे हे अशा पद्धतीनं गार्डन असतील हे साधारणतः आणि हे उभारण्यात येणार आहे 60 आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर याला नाव देण्यात येणार आहे आनंद दिघे यांच्या नावानं. पर्याय क्रमांक 4 आनंद दिघे. लक्षात ठेवा IMP आहे. आणि हे अशी माहिती कोणी दिली? महाराष्ट्राचे परिवहन मंत्रालयाचे मंत्री प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईक. लक्षात ठेवा महाराष्ट्राचे परिवहन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तुम्हाला विचारतील तर ते येतं प्रताप सर नाईक. प्रताप सर नाईक. राम सुतार यांचं नुकतंच निधन झाले आहे. ज्यांना जे भरपूर ठिकाणी त्यांनी स्टॅच्यू म्हणजेच शिल्पकार आहेत हे ॲक्च्युली महाराष्ट्राचे, ज्यांनी शिल्प जे काय आहेत ते बनवलेले आहेत. अजित पवार यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये. ट्रॅफिक गार्डन्स लक्षात ठेवा. मग महाराष्ट्र आलेला आहे त्याच्याविषयी 1-2 पॉईंट आपण एक्स्ट्रा चर्चा करूयात. महाराष्ट्राची निर्मिती आहे 1 मे 1960. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यावेळेस यशवंतराव चव्हाण आणि पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. हिवाळी राजधानी नागपूर आहे. मुख्यमंत्री आहेत सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा जे की 22वे आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर विधानसभा सदस्य संख्या आहे 288. विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. लोकसभा सदस्य संख्या 48 आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवरती 19 सदस्य जातात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन आणि महाराष्ट्र राज्य मासा आहे सिल्वर पापलेट. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत जे विभाग तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पुढचा प्रश्न. नुकतेच डीप टेक नवोपक्रमाला चालना देण्यासाठी IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने कोणत्या देशामध्ये पहिले केंद्र उभारण्यात आलेलं आहे? त्यांचं पहिलं केंद्र उभारण्यात येणार आहे कॅलिफोर्निया या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये येतो. ज्या ठिकाणी भरपूर अशा संस्थेचे हेडक्वार्टर्स देखील आहेत. कॅलिफोर्निया या ठिकाणी IT हब म्हटलं तर काही हरकत नाही. कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये येतं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC आहे. वॉशिंग्टन DC आहे ज्या ठिकाणी वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF या दोन्हीचं पण मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी येतो. अमेरिका ज्याचे 47 राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प लक्षात ठेवा. ही IIT मद्रास. मद्रास म्हणजे चेन्नई म्हणजे तामिळनाडूची राजधानी आहे. या ठिकाणी माहिती दिली बघा. डीप टेक नवोपक्रमाला चालना देण्यासाठी IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशन अमेरिकेतील पहिले केंद्र स्थापन केले. कोणत्या ठिकाणी? तर कॅलिफोर्निया या ठिकाणी एक पार्क आहे मेनालो पार्क म्हणतो आपण. ह्या मेनलो पार्कमध्ये स्थापन केलेलं आहे. लक्षात ठेवा. मग जे काही पहिले घडामोडी नुकतेच घडलेले आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात जेणेकरून आपलं रिव्हिजन मात्र खूप छान पद्धतीनं होऊन जाईल. दीक्षा त्रिपाठी आहेत. अमर कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला अधिकारी दीक्षा त्रिपाठी. जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण पहिल्यांदा करणारं राज्य कुठलं असेल तर तो राज्य आहे पंजाब. 14 दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी सायकलवरून बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण असतील? यांचं नाव आहे दिव्या सिंह. भारतातील पहिल्या AI चालित पॉड टॅक्सीचे पायाभरणी करण्यात आली कोणत्या ठिकाणी? ही आहे मुंबईमध्ये.
1 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती असेल? तर ती आहे अमूल कंपनी, जी गुजरात राज्यामध्ये आहे. पहिला कोळसा वायूकरण आधारित अमोनियम नायट्रेट प्रकल्प हे ओडिशा राज्यामध्ये नुकतंच स्थापन करण्यात आलेलं आहे. AI कौशल्य केंद्र जे मायक्रोसॉफ्ट यांनी भारतातील पहिले कोणत्या ठिकाणी स्थापन केलं आहे? हे आहे चंदीगडमध्ये. भारतातील पहिले स्वदेशी बनावटीच्या 500 मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर स्थापन केले जाणार आहे. कोणत्या ठिकाणी? तर ते आहे तामिळनाडूमध्ये. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 चा मुकुट जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरल्यात गीतांजली ओम प्रकाश. आणि जगातील पहिले 10G इंटरनेट सेवा लॉन्च केलेला देश आहे UAE. नक्कीच येता. चला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चल तिसरा प्रश्न. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या क्राईम इन इंडिया 2024 नुसार देशभरामध्ये 58.66 लाख दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली असून ती मागील वर्षाच्या तुलनेमध्ये किती टक्के घट आहे? चांगलीच गोष्ट आहे घट असेल तर, कारण जो काही गुन्हेगार आहे तो गुन्ह्याची नोंद कमी होत आहे साधारणतः. परंतु हे जी काही ही एवढी आकडेवारी आहे जे नोंद आहे यांच्याकडं. अनोंद असलेली तर भरपूर घडामोडी असतीलच. ओके, परंतु 6% कमी झाले, चांगली गोष्ट आहे. पर्याय क्रमांक 2. क्राईम इन इंडिया लक्षात ठेवा. NCRBच्या म्हणण्यानुसार नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या म्हणण्यानुसार ज्याचं हेडक्वार्टर येतं नवी दिल्ली या ठिकाणी. 6% घट झाली आता. त्यानंतर पुढचा आहे चौथा प्रश्न. नुकतेच अमेरिका व खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान बालिकातन युद्ध अभ्यास 2026 पार पडलेला आहे? तो देश आहे फिलिपाईन्स. म्हणजे हे भारत त्याच्यामध्ये समावेश होत नाही. हे आहे अमेरिका आणि फिलिपाईन्स. लक्षात ठेवा. अमेरिका आणि फिलिपाईन्स यांच्या दरम्यान हा जो काही युद्धाभ्यास आहे तो बालिकातन युद्धाभ्यास नुकतंच पार पडलेला आहे. फिलिपाईन्स IMP आहे. ओके. भारताने नुकताच फिलिपाईन्सला ब्राह्मोस जे काही क्षेपणास्त्र आहेत ना, हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र देखील दिलेलं आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या 3 देशांना भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्र दिलंय. आणि भारत व अमेरिका यांच्या दरम्यान वज्र प्रहार नावाचा युद्धाभ्यास साजरा केला जातो. एक आहे टायगर ट्रायम्फ नावाचा युद्धाभ्यास. टायगर ट्रायम्फ वज्र प्रहार आहे. त्यानंतर आहे युद्ध अभ्यास नावाचे एक युद्धाभ्यास आहे. हे सर्वचे सर्व कोप इंडिया आहे. हे युद्धाभ्यास भारत व अमेरिका यांच्या दरम्यान साजरे केले जातात. फिलिपाईन्स जो देश आहे, फिलिपाईन्स या देशाला सिख मॅन ऑफ एशिया असंही म्हणतात. सिख मॅन ऑफ एशिया म्हणजे आशिया खंडाचे आजारी पुरुष. की मग मी फिलिपाईन्सविषयी जे काही काही मुद्दे आहेत ते आपण चर्चा करूयात. राजधानी आहे मनिला, चलन आहे पेसो, ज्वालामुखी ठिकाण आहे ताल. नुकताच अजून एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. कमेंट बॉक्समध्ये सांगा, फिलिपाईन्समध्ये नुकताच गेल्या आठवड्यामध्ये कोणत्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, जो मी तुम्हाला शिकवलेला आहे. टोपण नाव आहे सिख मॅन ऑफ एशिया. रमेन मॅग्सेसे पुरस्कार आहे, तो पुरस्कार फिलिपाईन्स या देशाकडून दिला जातो. या ठिकाणी फिलिपाईन्स आपल्याला दिसतो की भारताच्या पूर्व साईडला आहे फिलिपाईन्स आणि जो इंडोनेशिया आहे, इंडोनेशिया उत्तर साईडला फिलिपाईन्स आहे. पॅसिफिक महासागराला त्याची सीमा लागलेली आहे फिलिपाईन्स. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणाला अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे भेटले आहे डॉक्टर शेखर सुमन बोरा यांना, जे की मूळ आसाम राज्याचे आहेत. ओके, आसामीज व्यक्ती आहेत डॉक्टर शेखर सुमन बोरा. लक्षात ठेवा ना, युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड देण्यात आलेलं आहे अमेरिकेमध्ये. जे काही आपलं एप्रिल आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याचे करंट अफेअर्स आहेत. कोणतेही करंट अफेअर्स घ्यायचे असेल तर तुम्हाला ₹20 पे करावं लागेल. ओके, सेपरेट पे करा. या QR कोडवरती पाठवून द्या. QR कोडवरती पाठवून दिल्यानंतर तुम्हाला ह्या नंबरवरती WhatsAppला मेसेज करायचा आहे. तुरंत तुम्हाला PDF ई-बुक स्वरूपामध्ये भेटून जाईल. ज्याचं तुम्ही प्रिंट देखील काढून ठेवून तुम्ही त्याचं वाचन करू शकता, रिव्हिजन करू शकता. चला पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न. 9 आणि 10 मे 2026 रोजी कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे? हे करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील? यांचं नाव आहे रेखा गुप्ता. आणि दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल बनले तर तरणजीत सिंग संधू. तरणजीत सिंग संधू हे नवीन नायब राज्यपाल बनले तर दिल्लीचे.
ओके. हे नेत्ररोग संशोधन केंद्र आहे. नेत्ररोग म्हणजे डोळ्याविषयीचे जेवढेही आजार असतील, हे सर्व आजार या ठिकाणी त्याचं संशोधन केलं जाईल. त्याचा उपचार करता येईल आपल्याला. डोळे लक्षात ठेवा. संपूर्ण जो काही डोळा आहे, या डोळ्यामधील जो कॉर्निया आहे, ज्याला आपण पारपटल म्हणतो. कॉर्निया हा असा भाग आहे, जो आपण दान करू शकतो. क्वेश्चन हा विज्ञानामध्ये तुम्हाला येऊ शकतो. मग जे काही नुकतेच परीक्षेत पार पडले, त्यांच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूयात. ओके. कंटिन्यू वाचत चालायचं आहे, रिव्हिजन करत चालायचं आहे. जोपर्यंत आपण पक्कं करत नाही, तोपर्यंत पेपरला आपला मार्क पडणार नाहीत. ब्रिक्स परिषद जी आहे 2025चं पार पडलं ब्राझीलमध्ये, 2026 चालू आहे भारतामध्ये. G20 परिषद जी आहे ते 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे पार पडलं. 2026 मध्ये अमेरिका या ठिकाणी होणार आहे. G7 परिषद 2025 मध्ये कॅनडामध्ये पार पडलं. 2026 होणार आहे फ्रान्समध्ये. AI परिषद 2026 पार पडलं भारतामध्ये. 2027 पुढच्या वर्षी होणार आहे स्वित्झर्लंडमध्ये. आसियान शिखर परिषद 2025 पार पडलं मलेशियामध्ये. COP30 बेलेमध्ये पार पडलं 2025 मध्ये. त्यानंतर बिमस्टेक परिषद 2025 पार पडलं थायलंडमध्ये आणि SCO परिषद पार पडलं तियानजिन चीन या ठिकाणी 2025 आणि 2026 पार पडणार आहे बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या व्यावसायिक मिनी किंवा मायक्रो LED डिस्प्ले सुविधेला मंजुरी दिली आहे? हे होणार आहे ढोलेरा या ठिकाणी, गुजरात राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1. ढोलेरा हे जे ठिकाण आहे हे सिंधू संस्कृतीमधील खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. जो येतं कुठं तर गुजरात राज्यामध्ये येतो. हे भारतातील पहिलं आहे व्यावसायिक मिनी किंवा मायक्रो LED डिस्प्ले सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. एक प्लांट देखील टाटानं या ठिकाणी निर्माण केलं होतं ढोलेरा याच ठिकाणी गुजरात. मग गुजरातविषयी जे काही पॉईंट आहेत ते आपण एकदा चर्चा करूयात. गुजरात राज्याची स्थापना झाली होती 1 मे 1960ला बॉम्बे प्रांतामधून वेगळं होऊन जीवराज मेहता हे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. आचार्य देवव्रत हे आहेत राज्यपाल. गुजरातच्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 182. त्यानंतर गुजरातमधून लोकसभेवरती सदस्य जातात 26. गुजरातमधून राज्यसभेवरती सदस्य जातात 11. आणि गुजरातचं राज्य फळ आहे आंबा. राष्ट्रीय उद्यान 2-3 येतात गुजरात राज्यामध्ये. एक आहे गीरचं राष्ट्रीय उद्यान जो आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. एक आहे ब्लॅक बक वंशदा आणि गल्फ ऑफ कच्छ किंवा कच्छचे आखात राष्ट्रीय उद्यान जे आहे कच्छचे आखात. हे कच्छ आहे. कच्छ जो सगळ्यात मोठा जिल्हा आहे संपूर्ण भारतामधील, त्याची सीमा ही पाकिस्तान लागलेलं आहे. या ठिकाणी हा जो भाग दिसतो हा सगळा दलदलयुक्त भाग दिसतो भारत व पाकिस्तानच्या दरम्यानचं, जो गुजरात राज्यामध्ये येतो. पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पूर्वी होते दिनेश कुमार त्रिपाठी. ठीक आहे. DK त्रिपाठी म्हणतो आपण. आता हे रिटायरमेंट झालेले आहेत. ओके. 30 तारखेला अजून होणार आहेत. परंतु त्यांच्या ठिकाणी आता नवीन बनतील कृष्ण स्वामीनाथन. पर्याय क्रमांक 3. कृष्ण स्वामीनाथन हे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख बनणार आहेत. लक्षात ठेवा. आणि भारताचे पहिले CDS कोण होते? त्यांचं नाव आहे बिपिन रावत. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा नुकत्याच भारताचे तिसरे CDS बनलेले त्यांचं नाव काय आहे? CDS कोण असतील भारताचे नवीन तिसरे? त्यानंतर 9वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 5 व 6 मे 2026 रोजी 2 दिवसीय दुर्मिळ आजारांवरील राष्ट्रीय परिषद 2026 चे आयोजन करण्यात आलेलं आहे? हे पार पडलंय नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4. दिल्लीमध्ये भरपूर परिषदा पार पडलेल्या आहेत किंवा दिल्ली जे आहे हे दिल्ली या ठिकाणी जे काही घडलेल्या घडामोडी आहेत, त्यांच्यावरती एकदा नजर आपण टाकूयात. बघा पहिला आहे भारतातील पहिल्या भारतातील पहिल्या राष्ट्रीय परिषदेत ओके भारतातील पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आले कोणत्या ठिकाणी? तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिले पोर्टेबल MRI मशीन लॉन्च करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी. एम्स नवी दिल्ली. ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस संमेलन 2026 चे आयोजन करण्यात आलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 होणार आहे दिल्लीमध्ये. 5 ते 6 मे 2026 रोजी 2 दिवसीय दुर्मिळ आजारावरील राष्ट्रीय परिषद याचं आयोजन करण्यात आले दिल्लीमध्ये. भारतातील किंवा भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषदेचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं संमेलन मराठी साहित्य संमेलन पार पडले दिल्लीमध्ये. ब्रिक्स अकॅडमिक फोरमचे उद्घाटन करण्यात आले दिल्लीमध्ये. 9वे भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे.
4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे आयोजन 2026 करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी. दिल्लीविषयी जेवढेही पॉईंट आहेत, हे सगळे पॉईंट तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. कारण कंटिन्यूपणे पेपरला रिव्हिजन म्हणून तुम्हाला विचारतायत आणि कंटिन्यू तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. चला अंतिमतः 10वा शेवटचा प्रश्न. नुकतेच जागतिक थॅलेसेमिया दिन हा कधी साजरा करण्यात आला? हा थॅलेसेमिया दिवस दररोज साजरा करण्यात येत असतो 8 मेला. लक्षात ठेवा 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन पण असतो. 8 मेलाच असतो आणि 8 मेला नुकतं साजरा करण्यात आलेलं आहे. यंदाचं याचं थीम काय असेल याचं? त्याचं थीम आहे, आता लपून राहणार नाही, निदान न झालेल्यांना शोधणे, न दिसणाऱ्यांना आधार देणे. हे याचं काय यंदाचं थीम आहे आपल्या अ, जागतिक थॅलेसेमिया या दिवसाचं. आणि हा एक अनुवांशिक रक्तविकाराबद्दल आजार आहे, जो जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो. रक्ताविषयीचा आजार आहे थॅलेसेमिया दिवस, लक्षात ठेवा. मग जे काही दिवस आहे सर्व सर्व त्यांच्यावरती एकदा आपण नजर टाकूयात. जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा केला आपण 1 मेला. 2 मेला साजरा केला जातो जागतिक ट्युना दिवस. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला आहे जागतिक रेड क्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. जर कोणाला ऑफलाईनला बॅच लावायची असेल, ऑफलाईनची बॅच करायची असेल, तर तुम्हाला ही बॅच आहे. अगदी शून्यापासून ही बॅच स्टार्ट आहे. अगदी बेसिक बॅच म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके. रोज संध्याकाळी 7 ते अ, रोज संध्याकाळी 5, 5:30 ते 7 वाजेपर्यंत ही बॅच राहते. या पट्ट्यावरती जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता ह्या कोणत्याही नंबरवरती. फास्ट ट्रॅक बॅच नसून हे बेसिक बॅच आहे हे लक्षात ठेवा. चला बघत कालच्या किंवा मागच्या लेक्चरविषयी एक आपण रिव्हिजन. नुकतेच कोणत्या गीताला नुकतेच कोणत्या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा हा देण्यात आलेला आहे? वंदे मातरम. भारतातील पहिले जागतिक योगासन स्पर्धा 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? हे पार पडणार आहे अहमदाबाद या ठिकाणी. दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? 8 मेला. नुकतेच आलेल्या जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार जगातील सर्वाधिक परकीय चलन प्राप्त करणारा देश कोणता असेल? हा आहे भारत. 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? हे आहे दिल्ली. 30 मे 2026 पासून भारताचे नवीन CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे आता NS राजा सुब्रमणी. नुकतेच कोणाची 5 मे 2026 पासून वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या गैर कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? कुमार मंगलम बिर्ला. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? महाराष्ट्र. भारतातील पहिली स्पेसटेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे? हे आहे स्कायरूट एरोस्पेस. आणि 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले दिल्ली या ठिकाणी. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मायक्रोसॉफ्टने एप्रिल 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठात आपले पहिले समर्पित AI कौशल्य केंद्र स्थापन केलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. जाता एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. अजूनही आपला अनुभवष्टीचं ॲप आहे, ॲप इन्स्टॉल केलं नसेल त्या ठिकाणी स्कॅन करून ॲप इन्स्टॉल करा. टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन करा आणि आपली जी इंस्टाग्राम आयडी आहे त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवा. रोज तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती जे मी 10 प्रश्न आता इथून पुढे कंटिन्यूपणे पाठवणार आहे चालू घडामोडीचे. नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. इथं थांबूयात आपण. जाता आता लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, लिंक पाठवा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ठेवा. थँक भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताचा बुलेट रॅपिड फायरमध्ये. धन्यवाद.